आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर आणि आता न्यूज रूम बुलेटिनमध्ये बातमी येते ठाण्यामधून आणि ठाण्यामध्ये एक प्रकारे राजकीय वॉर, शाब्दिक वॉर बघायला मिळते। कारण ठाण्यामध्ये जर सत्ता आणायची असेल तर अहंकार रूपी रावणाचं दहन करावं लागेल असं म्हटलेलं आहे गणेश नाईक यांनी। आणि त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जेव्हा निवडणुका आणखी जवळ येतील तेव्हा नेमकं काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण एकनाथ शिंदेंवर एक प्रकारे अप्रत्यक्ष हा घणाघात मानला जातोय। गणेश नाईकांनी ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आणि थेट शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेनाच एक प्रकारे आव्हान दिलं। गणेश नाईक यांनी जनता दरबारच्या माध्यमातून याआधी देखील शिंदेंच्या पक्षाला आव्हान दिलेलं होतं। राजकारणातले एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शत्रू अशी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची ओळख आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यामध्ये युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलणीमध्ये तुमचा सन्मान राखला गेला नाही तर या युतीला पहिला विरोध करणारा मी असेन असं गणेश नाईक म्हणतायत। त्यामुळे ठाण्यात भाजपचं कमळ फुलवण्यासाठी नाईक यांना पडद्यामागून मदत केली जाते अशी जोरदार चर्चा आहे। दरम्यान गणेश नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। तर मनभेद निर्माण होतील अशी वक्तव्य कुणीही करू नयेत असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी एक प्रकारे आपल्याच नेत्यांना फटकारलं। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। आता मोठे लोक काय बोलतात मला माहिती नाही। आम्ही कार्यकर्ते खाली ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्ते काम करू तिथे आणि महायुतीची सत्ता आणू आणि महायुतीचा महापौर बसेल। कोणी असं स्टेटमेंट करू नये, कारण महायुती ही अत्यंत आमच्याकरता प्राथमिक आहे, प्रथम प्राधान्यावर आहे। आम्ही प्रायमरी प्राधान्य दिलेलं आहे आणि टॉप प्राधान्य महायुतीला दिलेलं आहे। त्यामुळं कुणी या राज्यामध्ये महायुतीला किंवा महायुतीच्या नेत्यांना किंवा महायुतीमधील पक्षांना आपसामध्ये मनभेद तयार होणार नाही। एखादं मतभेद राहू शकाल पण मनभेद तयार होणार नाही अशी कृती कोणी करू नये। दरम्यान गणेश नाईक यांनी या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं रावणाचा संदर्भ देऊन, त्याबद्दल आता संजय राऊत नेमकं काय म्हणतात तेही बघूया। रिव्होल्यूशन होणार आहे ठाणे आणि नवी मुंबई, क्रांती। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे, रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल। आता